बऱ्याचदा असं होतं, की स्वामींच्या मठात जेव्हा व्यक्ती जातात ना, तेव्हा असं म्हणजे मी हे कोणाबद्दल बोलत नाहीये, पण मला असं जे जाणवलंय, की असं फार हे असतं, की हां, हे दिलं, हे दिलं, हे दिलं. हो, म्हणजे हो, हो, म्हणजे हो. मी हे हे देतोय, मी मी हे देतोय. देतोय. हां. अहम आहे ना तो शेवटी. करेक्ट. हो. बघा आपण माणूस आहोत ना, मग तो असणारच आहे. हां. पण मग प्रयत्न करा, की त्या अहमाला पहिली जी खाली स्वामींची पहिली पायरी ती अहमाचीच आहे. हो. तिथे सोडायचं आणि मग जायचं. मग हे कमी कसं करायचं? हं. कारण तुमच्या हातात आहे, दिसतंय तर तो तुमच्यात येणारच आहे कारण येणारच आहे. कली आहे. करेक्ट. मग सोप्पं एक पिवळ्या रंगाचं कापडी पिशवी घ्यायची. हं, तुम्हाला जे काही स्वामींना अर्पण करायचं आहे, ते पिशवीत समर्पित करायचं. हं. दक्षिणा ठेवायची. दक्षिणेशिवाय स्वामींना काहीही अर्पण करायचं नसतं. ओके. किमान ₹11, ₹1 जी तुमची इच्छा आहे. ₹21, ₹51, ₹101 त्या दक्षिणेसहितच स्वामींना अर्पण करायचं. ओके. ते त्या काळ्या पिशवीत ठेवायचं आणि जी कोण गुरुमाऊली समोर असेल तिच्या हाती द्यायचं, की हे स्वामींचरणी अर्पण आणि नमस्कार करायचा आणि बाहेर यायचं. बघा तुमच्या मनात कुठलीही अहमची भावना येत नाही, की मी हे दिलंय. ओके. कारण ते जर देऊन ती अहमची भावना येत असेल, तर तुम्ही केलेलं सगळं अर्पणचं रिझल्ट 0 ओके. आणि ह्या चुका होतात. अनावधानाने होतात. हं. अनावधानाने म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ ज्यांच्या नशिबात जाईल ना, त्यांना हे सगळं पोहोचवायचं असेल स्वामींना म्हणून होतंय. ओके. हां. धिस इज हाऊ इट वर्क्स करेक्ट. असंच असतं. बरोबर आहे. मग मे बी कोणाचे तरी आयुष्य जाणार असेल, कोणाला तरी हं. ऐकायचं असेल, कोणाला तरी स्वामींना कान उघडणी करायची असेल असं पण असू शकतं. करेक्ट. सो मग हे अशा प्रकारे करायला पाहिजे. स्वामींच्या मठात जाताना जितकं पिवळ्या गोष्टी तुम्ही नेऊ शकता, पिवळ्या वस्तू अर्पण करू शकता, तेवढ्या अर्पण करा. त्याने फार लवकर कनेक्शन होतं स्वामींबरोबर. ओके.